नमस्कार. वाईजवर्ड चॅनलची होस्ट आणि तुमची दोस्त मी प्रीती पोहेकर तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि ते पाहण्यासाठी आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एका लाईकमधून सांगायचं विसरू नका आणि शेअरसुद्धा करायचं अजिबात विसरू नका. तर आपण आता अभ्यासणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण 2020. आपल्या राष्ट्रामध्ये यापूर्वी समग्र असं 1968 साली शैक्षणिक धोरण निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1986 साली निर्माण करण्यात आलेलं आहे. 1986च्या या धोरणामध्ये 1992 साली सुधारणा करण्यात आली आणि म्हणून त्याला शैक्षणिक धोरण 1986-1992 असं म्हणून देखील ओळखलं जातं. आणि त्यानंतर तब्बल 34 वर्षांनी आता 2020 साली हे नवं शैक्षणिक धोरण निर्माण करण्यात आलेलं आहे. या धोरणाच्या निर्मितीची प्रक्रिया तसं तर 5 वर्षांपूर्वीपासून सुरू झालेली आहे. 2019 साली मानव संसाधन विकास मंत्रालयानं या धोरणाची संहिता जाहीर केली होती आणि त्यावर सूचना मागवलेल्या होत्या. त्यावर 1,25,000 इतक्या सूचना मानव संसाधन विकास मंत्रालयात प्राप्त झाल्या आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या सूचनांचा समावेश या अंतिम संहितेमध्ये करण्यात आलेला आहे. ही अंतिम संहिता तसं तर 300 पानी आहे. या धोरणाचे एकूण 4 भाग आहेत, पण हे 4 भाग सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये पहिली प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर पहिला भाग शालेय शिक्षण, दुसरा भाग उच्च शिक्षण, तिसरा भाग इतर केंद्रीय विचारणीय मुद्दे आणि चौथा भाग कृती आराखड्याचा आहे. धोरणाच्या प्रारंभीच शिक्षणाचा उद्देश स्पष्ट करण्यात आलेला आहे. शिक्षण हे मानवी क्षमता प्राप्त करणं, एक न्यायसंगत आणि न्यायपूर्ण समाजाचा विकास आणि राष्ट्रीय विकास याला चालना देणं यासाठी असलेली मूलभूत आवश्यकता मानलेली आहे. आपल्याला हे माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेनं जागतिक शाश्वत विकास लक्ष्य 2030 जाहीर केलेलं आहे आणि या लक्ष्यामध्ये चौथं लक्ष शिक्षणाच्या संदर्भातलं आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा या नव्या शैक्षणिक धोरणाचा त्या अनुषंगाने निश्चित केलेला एक आधार आहे. पहिल्या प्रास्ताविकपर भागामध्ये या धोरणाची तत्त्व सांगण्यात आलेली आहे. प्रत्येक बालकाच्या विशिष्ट क्षमतांची स्वीकृती, परिचय आणि विकास यासाठी प्रयत्न हे त्याचं एक तत्त्व निश्चित करण्यात आलेलं आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याला प्राथमिकता देणं विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या पद्धती, कार्यक्रम यांची निवड करण्याची क्षमता निर्माण करेल इतकी लवचिकता, कला, विज्ञान, पाठ्यक्रम, पाठ्येतर, व्यावसायिक, शैक्षणिक या क्षेत्रांमध्ये भेद नष्ट करण्याची क्षमता, ज्ञानाची एकता आणि अखंडता निर्माण करण्यासाठी बहुशाखी आणि समग्र शिक्षणाच्या संकल्पनेचा विकास, परीक्षार्थी अध्ययनाहून संकल्पना आकलनावर भर, सर्जनशील आणि चिकित्सक विचार, नैतिक, मानवीय आणि संवैधानिक मूल्य, बहुभाषिक भाषाशक्तीला प्रोत्साहन, जीवन कौशल्य उदाहरणार्थ परस्पर संवाद, सहकार्य, सामूहिक कार्य, लवचिकपणा याला चालना, कोचिंग संस्कृतीला फाटा देत नियमित मूल्यांकनावर भर, अध्यापन अध्ययनामध्ये तंत्रज्ञानाचा विस्तृत वापर, भाषिक अडथळा निवारण, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपलब्धी, शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन, वैविध्याचा आणि स्थानिक परिवेशाचा आदर, संपूर्ण समता आणि समावेशन, शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेपासून पाठ्यक्रमांमध्ये ताळमेळ, अध्यापन प्रक्रियेचा आत्मा असलेले शिक्षक आणि संकाय, त्यांची भरती, अखंड व्यावसायिक विकास, सकारात्मक कार्य, पर्यावरण, सेवा शर्ती, शैक्षणिक व्यवस्थेची अखंडता, पारदर्शिता आणि संसाधन कुशलता याचा अंकेक्षण, स्वायत्तता, सुशासन आणि सशक्तीकरणाच्या माध्यमातून चौकटी बाहेर आउट ऑफ द बॉक्स विचारांना प्रोत्साहन, उत्कृष्ट स्तराचं संशोधन, शाश्वत संशोधन आणि तज्ज्ञांद्वारे सतत मूल्यमापन याच्या आधारावर सतत पुनरावलोकन, भारताच्या मुळाशी आणि गौरवशालीतेशी आणि त्याच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आणि ज्ञानपद्धती आणि परंपरेशी बांधिलकी. शिक्षण ही लोकसेवा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. एका मजबूत, जिवंत सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये पर्याप्त गुंतवणूक तसंच सच्चा, परोपकारी, खाजगी आणि सामुदायिक भागीदारीला प्रोत्साहन या तत्वासोबतच धोरणाचा दृष्टिकोन देखील निश्चित करण्यात आलेला आहे. भारतीय मूल्यांनी विकसित केलेली शिक्षण व्यवस्था जी सगळ्यांना उच्चस्तरीय गुणवत्ता शिक्षण उपलब्ध करून भारताला एक वैश्विक ज्ञान महाशक्ती बनवून एक जिवंत आणि न्यायसंगत ज्ञान समाजात बदलण्याचं योगदान देईल. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय असण्याचा गर्व केवळ विचारात न राहता व्यवहार, बुद्धी आणि कार्यातही तसंच ज्ञान, कौशल्य आणि मूल्य आणि विचारांमध्ये देखील असला पाहिजे, जो मानवाधिकार, स्थायी विकास आणि वैश्विक कल्याणाशी प्रतिबद्ध असेल. आणि विद्यार्थ्याला
खऱ्या अर्थानं एक वैश्विक नागरिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे हे धोरण आहे. यानंतर आपण धोरणाचे 4 भाग समजून घेऊयात. यातला पहिला भाग आहे शालेय शिक्षण, ज्यामध्ये 1 ते 8 अशा एकूण 8 प्रकरणांचा समावेश आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे उच्च शिक्षण, ज्यामध्ये 9 ते 19 अशा एकूण 11 प्रकरणांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे ज्यामध्ये इतर काही महत्त्वाचे विचारणीय मुद्दे समाविष्ट केले आहेत, ज्यामध्ये 20 ते 24 अशा 5 प्रकरणांचा समावेश आहे. आणि शेवटच्या कार्यान्वयन किंवा कृती आराखड्याच्या भागामध्ये 25 ते 27 अशा प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण आधी शालेय शिक्षण हा पहिला भाग समजून घेऊयात. आपल्याला माहिती आहे की पूर्वी 10+2 अशी शालेय शिक्षणाची अवस्था होती. ती आता 5+3+3+4 अशी करण्यात आलेली आहे. ही व्यवस्था कशी असेल ते व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये 5 ही पहिली अवस्था जी आहे ती फाउंडेशनल असणार आहे. त्यानंतरची 3 ही अवस्था जी आहे ती प्रिपरेटरी अवस्था असणार आहे. त्यानंतरची पुन्हा 3 ही मिडल स्कूल आणि त्यानंतरची 4 सेकंडरी अवस्था असणार आहे. फाउंडेशनल किंवा पायाभूत अवस्था ही 5 वर्षांची असेल. ती वयाच्या 3 ते 8 वर्षापर्यंत असणार आहे. यापूर्वीच्या सगळ्या धोरणांमध्ये आणि ह्या नव्या धोरणामध्ये फरक हा आहे की यापूर्वी 3 वर्षांपासूनचं वय हे शिक्षणाचं गृहीत धरलं गेलेलं नव्हतं. वयाच्या 6व्या वर्षापासून शिक्षणाचं वर्ष गृहीत धरण्यात आलेलं होतं. मात्र या धोरणानं 3ऱ्या वर्षीपासून शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. या पायाभूत अवस्थेमध्ये पहिली 3 वर्ष आणि त्यानंतरची 2 वर्ष असं विभाजन केलेलं आहे. पहिली 3 वर्ष ही अंगणवाडी किंवा शाळापूर्व किंवा बालवाटिका अवस्था असणार आहे आणि त्यानंतरची 2 वर्ष ही इयत्ता 1 आणि 2 अशी असणार आहेत. या पायाभूत अवस्थेमध्ये प्रामुख्यानं लवचिक पद्धतीने, बहुस्तरीय क्रीडा पद्धतीने आणि विविध गतिविधींच्या आधारे अध्ययन करण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यानंतरची 2री अवस्था 8 ते 11 वर्ष वयाच्या बालकांसाठी असेल, ज्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीचा समावेश असेल, ती प्रिपरेटरी अवस्था. त्यानंतरची मिडल स्कूल अवस्था ही 11 ते 14 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांसाठी, इयत्ता 6वी ते 8वी साठीची ही अवस्था असेल. आणि शेवटची सेकंडरी अवस्था ही 14 ते 18 वर्ष वयाच्या बालकांसाठी असेल, ज्यामध्ये पहिला टप्पा हा 9वी आणि 10वी इयत्तेचा आणि दुसरा टप्पा 11वी आणि 12वी इयत्तेचा असा असेल. या शालेय अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या समग्र विकासावर भर दिला जाईल. पूर्वीच्या अभ्यासामध्ये रट्टा मारण्याची पद्धत बदलून वास्तविक समजदारी आणि ज्ञान विकास यावर भर दिला जाईल. यामध्ये विश्लेषणात्मक चिंतन, संशोधन आधारित, चर्चा आधारित, विश्लेषण आधारित, अधिगम अशा काही मुद्द्यांना केंद्रित केलं जाईल. बालकांच्या बुद्धीचा विकास वयाच्या 6व्या वर्षाच्या आत जवळजवळ 85% पूर्ण झालेला असतो आणि त्या दृष्टीनेच या धोरणामध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच्या बालकाला समाविष्ट केलेला आहे आणि त्याला प्रारंभिक बाल्यावस्था देखरेख आणि शिक्षण अर्थात अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि तोच शालेय शिक्षणाचा मजबूत पाया मानण्यात आलेला आहे. शालेय शिक्षणासाठीच्या प्रारंभिक साहित्याची निर्मिती करण्याची जबाबदारी NCERTवरती टाकण्यात आलेली आहे आणि NCERTनं निर्माण केलेल्या साहित्याचा योग्य पद्धतीने वापर केला जावा यासाठी अंगणवाडी कार्यकर्ता आणि शिक्षकांना NCERTकडूनच एक प्रशिक्षण देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. गणित आणि संख्याज्ञान ह्याची नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. एका सर्वेक्षणातून असं स्पष्ट झालेलं आहे की प्राथमिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या जवळजवळ 5 करोड विद्यार्थ्यांना पायाभूत संख्या साक्षरता आणि ज्ञान देखील नाही आहे आणि म्हणून मग ती साक्षरता वाढवण्यासाठी, ते ज्ञान वाढवण्यासाठी विशिष्ट प्रयत्न केले जातील. त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय अभियान राबवलं जाईल आणि हे सगळं करण्यासाठी शालेय स्तरावरील शिक्षकांची रिक्त पदं लवकरात लवकर भरली जातील. शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाण हे 30:1 असं असेल. सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागास भागामध्ये हे प्रमाण 25:1 असं असेल. द डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग अर्थात दीक्षा
या ॲपवर संख्याज्ञान आणि संख्या साक्षरता याविषयीच्या उच्चतर गुणवत्ता असलेल्या संसाधनांचं राष्ट्रीय भांडार उपलब्ध केलं जाईल. विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान नसणं हे खरं तर एक राष्ट्रीय संकट आहे. त्याचं निवारण करण्याच्या कामामध्ये शिक्षकांची मदत घेतली जाईल आणि त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांवर त्याची जबाबदारी सोपवली जाईल. बालकांचं शिक्षणात अधिकाधिक मन रमावं यासाठी कुपोषित बालकांना पोषक आहार पुरवला जाईल. सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षण अधिकार अधिनियमाच्या प्रभावाने जरी शालेय शिक्षणामध्ये भरती होण्याचं विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं असेल तरीसुद्धा प्रत्यक्षात शाळेमध्ये जाण्याचं प्रमाण अजूनही वाढलेलं नाही. शाळा गळती आणि शाळा बाह्यता हे अजूनही प्रश्न आहेतच आणि त्यासंबंधी एक ठोस राष्ट्रीय उपाययोजना केली जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष पुरवलं जाईल आणि त्या कामामध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि त्यासोबतच माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य घेतलं जाईल. प्रायोगिक पातळीवर कला समन्वयन आणि क्रीडा समन्वयन दृष्टिकोनाला चालना दिली जाईल. विद्यार्थ्यांना आपले विषय निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल. कला, मानव्यशास्त्र, विज्ञान किंवा व्यावसायिक, अकादमीय किंवा पाठ्यक्रमीय किंवा अतिरिक्त पाठ्यक्रमीय अशी कोणतीही श्रेणी असणार नाही. शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर जर विद्यार्थ्याची आवड बदलली तर त्याला त्याचे विषय देखील बदलता येतील, त्याचे आवडीचे विषय त्याला घेता येतील अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली जाईल. घरात बोलल्या जाणाऱ्या किंवा मातृभाषेतून आकलन क्षमता ही जास्त असते आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाईल. इयत्ता 5वीपर्यंत आणि अधिक शक्य झाल्यास 8वीपर्यंत मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून किंवा घरात बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रीय भाषेतूनच शिक्षण दिलं जाईल यावर भर देण्यात आलेला आहे. विज्ञान आणि गणितासकट सगळे विषय त्याच भाषेतून शिकवले जातील. धोरणाच्या तत्वावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. विशेषतः आजच्या काळामध्ये बहुतांश लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण देण्याला प्राधान्य देतात. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती ज्ञानभाषा आहे आणि म्हणून त्या भाषेपासून जर वंचित राहिले तर आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत अशी यावरती टीका केली जात असली तरीही मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्यावरच या धोरणाचा भर आहे. त्यासोबतच जर मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेत असेल एखादा विद्यार्थी आणि जर केंद्रीय पद्धतीने बदली होत असेल त्या विद्यार्थ्याच्या पालकांची तर अशा वेळेला ते त्या बालकासाठी अडचणीचं ठरू शकतं. दुसऱ्या राज्यामध्ये बदली झाल्यानंतर उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी तामिळनाडू या राज्यामध्ये शिकत असेल आणि त्याची महाराष्ट्रामध्ये बदली झाली तर तामिळनाडूमध्ये ज्या भाषेतून त्याचं शिक्षण झालेलं असेल महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्याला अडचण येऊ शकते आणि म्हणूनच हे लक्षात घेऊन त्रिभाषेची प्रणाली यामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजेच प्राथमिक अवस्थेमध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जाईल. त्यानंतर संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या कोणत्याही एका दुसऱ्या प्रादेशिक भाषेमधून पुढे शिक्षणामध्ये स्वीकारता येईल. या त्रिभाषा प्रणालीमध्ये कमीत कमी 2 भारतीय भाषा आणि तिसरी कोणतीही परदेशी भाषा विद्यार्थ्याला घेता येईल. ही तिसरी भाषा जर विद्यार्थ्याने इंग्रजी घेतली तर जागतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याच्या टिकण्याची जी भीती आहे ती भीतीसुद्धा दूर होऊ शकते. या धोरणाने विद्यार्थ्यांचं भाषिक अध्ययन समृद्ध करण्यावर खूप भर दिलेला आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक भारत श्रेष्ठ भारत असा एक प्रकल्प राबवला जाईल ज्यामध्ये प्राचीन भारतीय भाषांचा विद्यार्थी अभ्यास करतील. संविधानाच्या 8व्या परिशिष्टानुसार संस्कृत ही एक महत्त्वपूर्ण आधुनिक भाषा आहे आणि या भाषेमध्ये अत्यंत संपन्न असं साहित्य निर्माण झालेलं आहे. गणित, दर्शन, व्याकरण, संगीत, राजनीती, चिकित्सा, वास्तुकला, धातुविज्ञान, नाट्य, काव्य, कथा या सगळ्यांचा खजिनाच संस्कृत साहित्यामध्ये सापडतो. त्रिभाषा पद्धतीमध्ये संस्कृतमध्ये शिक्षण घेत असताना ते अधिक सोपं व्हावं यासाठी संस्कृत थ्रू संस्कृत म्हणजे
संस्कृतच्या माध्यमातून संस्कृत शिकणं आणि ते अधिक आनंददायी व्हावं यासाठी ते सिम्पल स्टँडर्ड संस्कृतमधून लिहिलं जाईल. धोरणामध्ये असंही नमूद केलेलं आहे की संस्कृत भाषेसोबतच भारतामधल्या तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांमध्ये देखील समृद्ध साहित्य निर्माण झालेलं आहे. या साहित्यामध्ये खरं म्हणजे मराठी भाषेचा समावेश का करण्यात आलेला नाही हे कळत नाही. इतर शास्त्रीय भाषांमध्ये पाली, फारसी, प्राकृत अशाही भाषांचा उल्लेख धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. या भाषेंमध्ये समृद्ध मौखिक लिखित साहित्याची आणि सांस्कृतिक परंपरा आणि ज्ञानाची एक विद्यार्थ्यांनी कमीत कमी 2 वर्ष यातल्या कोणत्याही भाषांचं शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा धोरणामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. इंडियन साइन लँग्वेज अर्थात भारतीय सांकेतिक भाषा ही देशभर मानकीकृत केली जाईल, जेणेकरून श्रवणबाधित विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करून घेता येईल. अलीकडच्या काळामध्ये बोर्ड परीक्षांमध्ये निर्माण झालेली कोचिंग संस्कृती ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वेळखाऊ, खर्चिक आणि तणाव निर्माण करणारी आहे. ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत नुकसानदायी ठरलेली आहे आणि म्हणून ती पद्धती टाळण्यासाठी बोर्ड परीक्षांचं महत्त्व संकुचित केलं जाईल. बोर्ड परीक्षा पद्धती बंद करण्यात आलेली नाही, पण तिचं महत्त्व मात्र कमी करण्यात आलेलं आहे. बोर्ड परीक्षा असलेल्या इयत्तांच्या नंतर म्हणजेच 11वी आणि 12वी नंतरच्या ज्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ॲडमिशनसाठी बोर्डाच्या गुणांचा निकष लावला जाणार नाही, तर त्या प्रवेशांसाठी विशिष्ट पात्रता चाचणी, प्रवेश पात्रता चाचणी घेतली जाईल. आणि ही प्रवेश चाचणी अर्थातच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेतली जाईल. सध्या जसं इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ॲडमिशनसाठी NTA कडून परीक्षा घेतली जाते, तशाच प्रकारची ही परीक्षा विज्ञान, मानवशास्त्र, भाषा, कला, व्यावसायिक या कोणत्याही अभ्यासक्रमाचा प्रवेश घेण्यासाठी ही पात्रता चाचणी घेतली जाणार आहे. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देत नसतात, तर ते राष्ट्र निर्माण करत असतात. उज्ज्वल गुरूंची आणि गुरुकुलाची परंपरा लाभलेल्या भारतामध्ये आज मात्र शिक्षकांचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण आहे शिक्षक पदांची भरती करण्याची पद्धत. 4 वर्षांचा एकात्मिक BEd कार्यक्रम राबवला जाईल आणि त्या कार्यक्रमामध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची भरती केली जाईल. शिक्षक पात्रता चाचणीसाठी समग्र अशा साहित्याची निर्मिती केली जाईल आणि त्या साहित्याचं आकलन करण्याच्या आधारावर शिक्षकांची भरती केली जाईल. प्रभावशाली शालेय प्रशासन आणि संसाधनांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक संकुलं स्थापन केली जातील. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना मान्यताप्राप्ती आणि बढतीसुद्धा दिली जाईल. शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक मानकं तयार केली जातील, ज्याला नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स NPST असं म्हटलं जाईल. काही क्षेत्रांमध्ये विशेष शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. उदाहरणार्थ दिव्यांग बालकांसाठी विशेषतः मध्य आणि माध्यमिक स्तरावर विशेष शिक्षकांची नितांत गरज असल्याचं, या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुरेशी शिक्षकांची संख्या वाढवण्याचं यामध्ये निश्चित केलेलं आहे. पालकांना त्यांच्या पाल्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समावेश शालेय शिक्षणामध्ये करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षणाची माहिती घेतल्यानंतर आपण उच्च शिक्षण व्यवस्थेकडे वळूयात. उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये म्हणजेच कोणत्याही महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असताना एक सामान्य पात्रता चाचणी घेतली जाईल. ही चाचणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडूनच घेतली जाईल. वर्षातून 2 वेळा ही चाचणी घेतली जाईल, जेणेकरून पहिल्या चाचणीमध्ये जर आपल्याला पाहिजे त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला नाही, तर पुन्हा दुसऱ्या चाचणीमध्ये आपल्याला प्रवेश घेण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. आणि या चाचणीचा फायदा असा होणार आहे की विद्यार्थ्याला देशभरातल्या कोणत्याही चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो, कोणत्याही चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. उच्च शिक्षणाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सध्याची UGC विद्यापीठ अनुदान आयोग हे बरखास्त करण्यात येईल आणि त्याच्याऐवजी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे निर्माण करण्यात येईल आणि उच्च शिक्षण व्यवस्था पूर्णपणे या आयोगाच्या आधिपत्याखाली आणली जाईल. म्हणजेच
व्यावसायिक शिक्षण किंवा आरोग्य शिक्षण किंवा कायदा शिक्षण यासाठी असलेले वेगवेगळे आयोग किंवा ज्या समित्या आहेत ते सगळ्या बरखास्त होतील आणि सगळे उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम हे केवळ या आयोगामध्ये सम्मिलित केले जातील. यासोबतच या धोरणाचा अजून एक महत्त्वाचा उच्च शिक्षणाच्या संदर्भातला मुद्दा हा आहे की सगळ्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या महाविद्यालयांना संपूर्ण स्वायत्तता प्रदान केली जाईल. विद्यापीठांशी असलेली आताची संलग्नता संपुष्टात येईल आणि सगळी महाविद्यालय ही आपापल्या पातळीवर अकादमीय स्वायत्तता प्राप्त करू शकतील. पुढच्या 15 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्या महाविद्यालयांना स्वायत्त करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती आणि महाविद्यालय आणि विद्यापीठांना स्वायत्तता या 2 मुद्द्यांमुळे उच्च शिक्षण प्रशासन आणि व्यवस्थापन यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. बाणभट्टांनी त्यांच्या कादंबरी या ग्रंथामध्ये 64 कलांचा उल्लेख केलेला आहे. या 64 कलांमध्ये केवळ गायन, वादन, चित्रकला यांचा समावेश नाही, तर रसायनशास्त्र, विज्ञान, गणित किंवा व्यावसायिक क्षेत्रातल्या अगदी कापड निर्मितीचा सुद्धा त्यामध्ये समावेश केलेला आहे. आधुनिक काळात ही लिबरल आर्टची संकल्पना पुनर्स्थापित करण्याचं या धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. या लिबरल आर्टमध्ये सॉफ्ट स्किल, मृदू कौशल्यांचा देखील समावेश केलेला आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये अशा 64 कलांनी निहित सर्वांग परिपूर्ण शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्याला घेता येऊ शकतो. त्यासाठी पूर्वीचा पदवीधारणाचा कालावधी 3 वर्षांचा बदलून 4 वर्षांचा करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अकॅडमिक क्रेडिट बँक अशी संकल्पना मांडण्यात आलेली आहे. 4 वर्षांचा हा पदवीचा जो कालावधी आहे त्यामध्ये 1 वर्ष कोणत्याही एका अभ्यासक्रमामध्ये जर विद्यार्थ्याने पूर्ण केलेलं असेल तर त्याला सर्टिफिकेटची पदवी दिली जाईल. जर 2 वर्ष त्याच अभ्यासक्रमामध्ये पूर्ण केलेले असतील तर डिप्लोमाची पदवी दिली जाईल. 3 वर्ष जर त्याच अभ्यासक्रमामध्ये पूर्ण केलेले असतील तर पदवी त्याला प्रदान केली जाईल आणि 4 वर्ष त्याच अभ्यासक्रमामध्ये संशोधनासहित जर पूर्ण केले आणि त्या कालावधीमध्ये काही शोधलेखांचं जर प्रकाशन विद्यार्थ्याने केलेलं असेल तर शोधसहित अशी त्याला पदवी दिली जाईल. हे करत असताना 1 वर्षाची एक पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्या वर्षासाठी दुसऱ्या विषयाला प्रवेश घेऊ शकेल आणि पहिल्या वर्षीची जी पदवी आहे ती त्या पदवीचं क्रेडिट हे त्याच्या अकॅडमिक क्रेडिट बँकमध्ये सम्मिलित केलं जाईल. 3 वर्षाची पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 2 वर्षांचा तो अभ्यासक्रम असणार आहे आणि 4 वर्षांची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम दिला जाणार आहे. आणि हे करत असताना ज्या उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत, ज्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या संस्था IIT, IIM सारख्या या सगळ्या संस्थांमध्ये बहुशाखीय किंवा आंतरशाखीय अशा प्रकारचं शिक्षण देण्यात येईल. म्हणजेच या शाखांमध्ये तांत्रिक प्रकारचं किंवा इंजिनिअरिंग, अभियांत्रिकीचंच फक्त शिक्षण न देता किंवा व्यवस्थापनाच्या विषयीचंच तिथे शिक्षण न देता मानवी विद्या शाखेचं देखील तिथे शिक्षण पदवी विद्यार्थ्यांना प्राप्त करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांचं गुणांकन हे अखंड मूल्यमापनावरून केलं जाईल. केवळ सत्र समाप्तीनंतर होणाऱ्या परीक्षांच्या आधारे हे मूल्यमापन केलं जाणार नाही. सर्वच अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन किंवा इन क्लास किंवा शिक्षण विधी ODL अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतींना प्राधान्य दिलं जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना भारतीय शिक्षणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याचाच भाग म्हणून इंडॉलॉजी, भारतीय भाषांचं शिक्षण, आयुष चिकित्सा पद्धती किंवा योग, कला, संगीत, इतिहास, संस्कृती या सगळ्यांचा समावेश पाठ्यक्रमामध्ये केलेला असेल. उच्च शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वित्तीय सहाय्य दिलं जाईल. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्ग आणि आर्थिक मागास घटकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी छात्रवृत्ती प्रदान केली जाईल आणि त्यासाठी छात्रवृत्तीचं एक पोर्टल स्वतंत्र निर्माण केलं जाईल. उच्च शिक्षण व्यवस्थेच्या यशाचं एक गमक त्याचं संकाय, त्यामध्ये असणारे शिक्षक, प्राध्यापक हे या धोरणानं मानलेलं आहे. शिक्षकांनी अधिकाधिक चांगलं काम करावं यासाठी त्यांना पुरस्कार, पदोन्नती अशा वेगवेगळ्या प्रोत्साहकांना बढती देण्याचं या धोरणामध्ये नमूद केलेलं आहे. शिक्षकी पेशाला प्रतिष्ठा प्राप्त होईल यासाठी शिक्षकी पेशामध्ये नैतिकता आणि विश्वसनीयता वाढवण्यावर धोरणाचा भर आहे. त्यासाठी शिक्षकांच्या शिक्षणाचं एक मानक तयार करण्याचं धोरण सांगतं आहे.
शिक्षकांनी आपल्या प्रोफाईलकडे लक्ष देण्यावर देखील या धोरणानं भर दिलेला आहे. प्रोफाईलकडे लक्ष देणं म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणं नव्हे, हे देखील धोरणानं स्पष्ट केलेलं आहे. आणि हे करत असताना एमफिलची पदवी या धोरणानं संपुष्टात आणलेली आहे. इथून पुढे केवळ एमफिल पदवीला ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांची ती पदवी पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र ही पदवी बंद करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर किमान एक महाविद्यालय असणार आहे आणि सगळी एकशाखीय महाविद्यालय ही बहुशाखीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित केली जातील. या महाविद्यालयांमधून स्थानिक भाषेतून आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून शिक्षण दिलं जाईल. या धोरणातला अजून एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन, राष्ट्रीय संशोधन संघटनेच्या स्थापनेविषयीचा. देशातल्या संशोधन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता आणण्याचा या संघटनेचा उद्देश असणार आहे आणि सगळ्याच क्षेत्रातलं संशोधन याच संघटनेच्या मार्फत करण्याचं सुद्धा धोरणामध्ये नमूद केलेलं आहे. यात हाही मुद्दा अधोरेखित केलेला आहे की भारतामध्ये संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 0.69% इतकाच निधी दिला जातो. तो वाढवून 6% इतका करण्याचं लक्ष्य यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. एकूणच उच्च शिक्षण व्यवस्थेच्या नियामक व्यवस्थेचं रूपांतरण या धोरणानं केलं जाणार आहे, ज्याला लाईट बट टाईट असं या धोरणामध्येच म्हटलेलं आहे. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाच्या समतल नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल निर्माण केली जाईल. उच्च शिक्षणातलं वाणिज्यीकरण थांबवून सगळ्या उच्च शिक्षणाच्या संस्था या ना नफा तत्वावर चालवल्या जातील. त्यानंतर आपण या धोरणाच्या तिसऱ्या भागाकडे जाऊया, ज्यामध्ये विचारणीय काही मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा एकात्मिक भाग असल्याचं म्हटलेलं आहे. 2030 सालापर्यंत सगळी कृषी विद्यापीठं, कायदा विद्यापीठं, आरोग्य विद्यापीठं, तांत्रिक विद्यापीठं ही बहुशाखीय पद्धतीने चालवली जातील. शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रौढ शिक्षणाला चालना दिली जाईल आणि त्यासाठीचा अभ्यासक्रम NCERTद्वारे निश्चित केला जाईल. युनेस्कोने भारतातल्या 197 भाषा ह्या धोक्यामध्ये आहेत असं सांगितलेलं जरी असलं तरी प्रत्यक्षात जवळजवळ 220 भाषा या लयाला जाण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणूनच धोरणाने भारतीय भाषा, कला आणि संस्कृतीला बढावा देण्याचं सांगितलेलं आहे. भारत हे माहिती आणि संवाद तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेतृत्व करणारं राष्ट्र आहे आणि त्यामुळे एकूणच उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. दीक्षा, स्वयं, मूक यासारख्या तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंचांना प्राधान्य दिलं जाईल. 2019मध्ये तयार केलेल्या संहितेच्या नंतर आता 2020मध्ये जे अंतिम धोरण पुढे आलेलं आहे त्यामध्ये ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. कदाचित तो कोविड-19च्या पार्श्वभूमीवर असावा आणि त्यासाठी नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची निर्मिती करण्याची सुद्धा या धोरणामध्ये शिफारस केलेली आहे. दीक्षा, स्वयं आणि स्वयंप्रभासारख्या आभासी मंचांना चालना देण्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शिक्षकांना ऑनलाईन किंवा कंटेंट निर्मितीचं प्रशिक्षण दिलं जाईल. ऑनलाईन परीक्षा घेण्याला आणि मूल्यमापनाला देखील प्राधान्य दिलं जाईल. आणि यानंतर आपण याच्या चौथ्या भागाकडे वळूया, ज्यामध्ये या धोरणाचं कार्यान्वयन कसं केलं जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. धोरणाच्या योग्य कार्यवाहीसाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन हे अधिक सक्षम आणि सशक्त केलं जाईल. मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं केलं जाईल. हे धोरण सर्वांना परवडण्याजोगं आणि गुणवत्ता शिक्षण देण्याशी कटिबद्ध आहे. शिक्षणाचा अनुदान आधार काढून कर्ज आधारित शिक्षण निर्माण केलं जाईल. खाजगी निधी उभारण्याला सुद्धा चालना दिली जाईल आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे लाईट बट टाईट हा दृष्टिकोन, नियामक दृष्टिकोन यामध्ये स्वीकारला जाईल, ज्यामुळे सुशासनावर भर दिलेला असेल. भारत हे अत्यंत उत्कृष्ट दस्तऐवज असणारं राष्ट्र आहे. अगदी आपल्या संविधानापासून ते या नुकत्याच आलेल्या शैक्षणिक धोरणापर्यंत जर आपण विचार केला तर ही सगळी दस्तऐवज अत्यंत उत्कृष्ट आहेत. या दस्तऐवजांची योग्य राबवणूक करण्यावर त्या दस्तऐवजांचं यश किंवा अपयश अवलंबून असतं.
शिक्षण धोरणाच्या राबवणुकीसाठी त्याच्याशी निगडित असलेल्या सगळ्या यंत्रणांचं संलग्नीकरण करण्यात येईल, एकत्रीकरण करण्यात येईल. 2021-22च्या अकादमी वर्षापासून या धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल आणि 2040पर्यंत संपूर्ण धोरणाची अंमलबजावणी झालेली असेल. म्हणजेच एकूण पुढच्या 20 वर्षांमध्ये या धोरणाच्या आधारे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही बदललेली असणार आहे. वर्षानुवर्ष अतिशय दोषास्पद पद्धतीने चाललेल्या आमच्या राष्ट्रातल्या शैक्षणिक व्यवस्थेला प्रतीक्षा होती ती एका उत्कृष्ट धोरणाची, आणि या नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ती गरज आता पूर्ण झालेली आहे. राष्ट्राच्या केवळ शैक्षणिकच नव्हे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, प्रशासकीय अगदी सगळ्या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकणारं हे धोरण आहे. ते अवास्तव आहे, अव्यवहार्य आहे, संदिग्ध आहे अशी टीका त्यावर केली जाते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या राष्ट्राची शैक्षणिक व्यवस्था आम्हाला न्यायची असेल आणि वर्षानुवर्षाच्या या दोषास्पद पद्धतींना बदलायचं असेल, एका सुधारित शिक्षण व्यवस्थेकडे आम्हाला जर जायचं असेल तर हे धोरण स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. प्रश्न आहे तो त्याच्या अंमलबजावणीचा. कोणत्याही धोरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट पद्धतीने तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यासाठी राजकीय पाठबळ असतं, राजकीय इच्छाशक्ती असते आणि संपूर्ण आणि सक्रिय लोकसहभाग असतो. तर हे आपल्यावर अवलंबून आहे की या धोरणाला यशस्वी करायचं आहे किंवा नाही. आणि या यशाच्या प्रतीक्षेमध्ये पाहत राहा आमचे असेच चांगले व्हिडिओ, आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आजचा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.